नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात EPS 95 पेन्शनधारकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे। गेल्या 11 वर्षापासून किमान 7,500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधांसाठी लढा देणाऱ्या पेन्शनधारकांनी आता आरपारची भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे। अमरावती येथील रुक्मिणी नगर स्थित अभियंता सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पेन्शनधारकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले। उपस्थित पेन्शनधारकांनी त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। निवृत्त मुख्य अभियंता हरिभाऊ ठाकरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की आम्ही अजितदादांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो। सभेत बोलताना राष्ट्रीय सचिव वीरेंद्र सिंग राजावत आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक टीका केली। त्यांची प्रमुख मते, ज्यामध्ये सध्या 81 लाख पेन्शनधारकांना केवळ 1000 ते 3000 रुपये पेन्शन मिळत आहे, ज्यात उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे। शेतकरी जसा अन्नदाता आहे तसा कामगार हा देशाचा शिल्पकार आहे, मात्र सरकार या शिल्पकारांच्या भविष्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। किमान 7,500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा त्वरित लागू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। आज अमरावतीला आम्ही EPS 95 योजना अंतर्गत जे पेन्शनर्स आहे, आज त्यांची या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली। त्या मीटिंगमध्ये उहापोह झाला सर्व गोष्टीच्या। वास्तविकता ही आहे की आमच्या EPS 95 पेन्शनर्सची संख्या देशामध्ये 81 लाख आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या जवळपास 15 ते 16 लाख आहे। आम्ही आमचे वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे पेन्शन फंडमध्ये पैसे भरलेले आहे, पण त्याऐवजी जी आम्हाला पेन्शन भेटते अत्यंत कमी आहे, अत्यल्प आहे। 1000 पेन्शन, मिनिमम पेन्शन हे सरकारकडून आम्हाला मिळत आहे। या 1000 रुपये म्हणजे आमचं जीवन यापन कसं व्हावं याच्यासाठी वेळोवेळी आंदोलन झाले, वेळोवेळी बरेचसे स्तरावर मीटिंग सुद्धा झालेले आहे, मात्र आतापर्यंत आमच्या मागण्या काही मंजूर झाल्या नाही। माननीय पंतप्रधान महोदयाला, प्रधानमंत्री महोदयाला आमची विनंती आहे, महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा आमच्या मागण्याचा पाठपुरावा केंद्र सरकारपर्यंत करून घ्यावे आणि आमची मागणी 7,500 प्लस DA ही मागणी मंजूर करावी। सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो सुद्धा लागू करण्यात यावे, जेणेकरून आमच्या सर्व लोकांना हायर पेन्शन मिळेल आणि मेडिकलची सुविधा आम्हाला प्रदान करण्यात यावी। याच्याकरता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री महोदयाला विनंती करत आहे। धन्यवाद सर। या बैठकीला राज्य कार्यकारिणीचे सचिव इंजिनियर अशोक पूर्णाजी टेंभरे, निवृत्त मुख्य अभियंता हरिभाऊ ठाकरे, जयंत पैकीने, अशोक देशमुख आणि अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते। सरकारने आमचा अंत पाहू नये असा इशारा देत पेन्शनधारकांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याचा एकमुखी निर्णय घेतला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।